नागरिकांनो, सध्या सोशल मीडियावर जनगणना 2027च्या नावाखाली एक माहिती अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पूर्णपणे बनावट आणि अनधिकृत असल्याचे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केलंय। देशाच्या विकासाचा पुढील 10 वर्षांचा आराखडा ठरवणारी ही जनगणना प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून काही समाजकंटक या प्रक्रियेचा गैरफायदा घेऊन लोकांची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने अधिकृतरित्या जाहीर केलंय की नागरिकांनी कोणत्याही सोशल मीडिया लिंकवर किंवा अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या अर्जावर आपली वैयक्तिक माहिती भरू नये। या बनावट अर्जांमुळे तुमच्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अधिकृत माध्यमांचाच वापर करणे अनिवार्य आहे। जनगणना 2027 ही भारताच्या इतिहासातील पहिली डिजिटल जनगणना ठरणार असून प्रशासनाने यासाठी 2च अधिकृत मार्ग निश्चित केले आहेत। पहिला मार्ग म्हणजे स्वजनगणना, जो 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत खुला असेल। यासाठी नागरिकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती नोंदवायची आहे। माहिती भरल्यानंतर मिळणारा SEID सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे, कारण पुढे जेव्हा प्रगणक तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांना हा ID दाखवावा लागेल। दुसरा मार्ग म्हणजे प्रत्यक्ष नोंदणी, ज्यासाठी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत अधिकृत प्रगणक तुमच्या घरी येतील आणि 33 अधिसूचित प्रश्नांच्या आधारे तुमची माहिती नोंदवतील। यंदाच्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मोबाईल ॲप्सचा वापर आणि रिअल टाइम मॉनिटरिंग केले जाणार आहे। तसेच 1931 नंतर पहिल्यांदाच या प्रक्रियेत जातनिहाय जनगणना केली जाणार असल्याने सामाजिक स्तरावर याला मोठे महत्त्व प्राप्त झालंय। 2011 नंतर प्रदीर्घ काळाने ही प्रक्रिया पार पडत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे, परंतु डिजिटल सुविधेचा वापर करताना सायबर सुरक्षेची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र सरकारने जनतेला आवाहन केलंय की अधिकृत संकेतस्थळ किंवा घरी येणाऱ्या अधिकृत शासकीय कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणाशीही आपली माहिती शेअर करू नका। सतर्क राहून आपण आपली माहिती सुरक्षित ठेवू शकता आणि देशाच्या या महत्त्वाच्या कार्यात सहकार्य करू शकता। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।